गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आणि त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या. आज आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज, देन इलेक्ट्रिक डायपोल आणि इलेक्ट्रिक डायपोलची रिलेटेड काही डेरिव्हेशन्स आहेत. हा मी अगोदरच तुम्हाला सांगितले की हा टॉपिक जेई नीटसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेईला या टॉपिकवर 3 क्वेश्चन असतात, नीटला या टॉपिकवर 3 किंवा 4 क्वेश्चन असतात. तर महाराष्ट्र सीईटीला या टॉपिकवर कमीत कमी 4 to 5 क्वेश्चन असतात. सो हा टॉपिक आपल्याला अगदी व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. ओके, मी थेरीमधला ईच अँड एव्हरी पॉईंट कवर करतो आहे. आता ॲक्च्युली महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट त्यांनी डिलीट केलेत, पण आपल्याला सगळेच पॉईंट कवर करायचे आहेत कारण आपल्याला नीट आणि जेई द्यायची आहे. नीट आणि जेईसाठी ते पॉईंट लागणार आहे, त्यामुळे मी ईच अँड एव्हरी पॉईंट कवर करतो आहे. तुम्ही फक्त केअरफुली त्याचं प्रिपरेशन करा. आज झालेलं लेक्चर आजच्या आजच बघत चला. त्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करतो, त्याच्या नोट्स बनवत चला, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर काल आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन स्टडी केल्यात, इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टी स्टडी केल्यात. त्यानंतर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल टू द प्लेन, इलेक्ट्रिक फील्ड परपॅन्डिक्युलर टू द प्लेन, हे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेत. ओके, आज आपल्याला स्टडी करायचे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन रिपीट करतो. इलेक्ट्रिक फील्ड इज अ स्पेस or region around a given charge in which its electrical forces are effective. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज अ स्पेस और region around a given charge in which its electrical forces are effective. कोणती पण बॉडी जी चार्ज इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करते तिला आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. एनी बॉडी विच एक्झर्ट अँड इलेक्ट्रिक फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. बरोबर आहे. आता चार्ज इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करतो. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम चार्ज, इलेक्ट्रिक फोर्स विल गोइंग ऑन इन डिक्रीजिंग बिकॉज अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. बरोबर आहे. तुम्ही जसं चार्जपासून दूर जाल, चार्जनं एक्झर्ट केलेला इलेक्ट्रिक फोर्स डिक्रीज होत जाईल. आफ्टर सर्टन डिस्टन्स इट विल बिकम 0. सो एखाद्या चार्जनं एक्झर्ट केलेला इलेक्ट्रिक फोर्स असतो तो एका स्पेसिफिक रिजनमध्ये, एका स्पेसिफिक एरियामध्येच इफेक्टिव्ह असतो आणि तो एरिया म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्डला आपण डिफाईन करतो, इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट इज नथिंग बट फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट टेस्ट चार्ज. Electric field at a point is defined as electric force experienced per unit test charge. ओके, हे एफ म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्टेड बाय सोर्स चार्ज, किंवा एफ इज इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स बाय टेस्ट चार्ज. Q0 इज मॅग्निट्यूड ऑफ टेस्ट चार्ज. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट टेस्ट चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युलाला फोर्स डिवायडेड बाय चार्ज, ह्याच्यावरनं इलेक्ट्रिक फोर्ससाठी एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला मिळालं. इलेक्ट्रिक फोर्स इज ऑलवेज इक्वल टू Q0 इंटू ई. इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन 2 पॉईंट चार्जेस, फॉर्म्युला काय असतो अकॉर्डिंग टू कोलम्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज 1/4πε0 Q0 अपॉन आर स्क्वेअर. मी अगोदर डेरिवेशन घेताना तिथे Q1 Q2 असे वर्डिंग यूज केलेत. Q1 Q2 असे 2 चार्ज एक्झर्ट यूज केलेत. तर आता मी इथे Q1 Q2च्या ऐवजी कॅपिटल Q आणि Q0 घेतलं आहे. कॅपिटल Q म्हणजे काय, सोर्स चार्ज, आणि Q0 म्हणजे काय, टेस्ट चार्ज. सो अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 चार्जेस, सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज, इज गिवन बाय एफ इज इक्वल टू 1/4πε0 Q0 अपॉन आर स्क्वेअर. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या डेफिनेशननं इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला आला एफ इज इक्वल टू Q0 इंटू ई. क्लिअर झालं. हे दोन खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट. क्लिअर झालं का. इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन 2 पॉईंट चार्जेस 1/4πε0 Q0 अपॉन आर स्क्वेअर आणि एफ इज इक्वल टू Q0 इंटू ई. सो हे इलेक्ट्रिक फोर्सचे फॉर्म्युले झाले. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज. ओके, हा सोर्स चार्ज कॅपिटल Q,
याच्यापासून ॲट अ डिस्टन्स आर मी प्लेस केला आहे टेस्ट चार्ज Q0. ओके, आता सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज हे दोन्ही सिमिलर चार्ज आहेत, म्हणजे ह्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स असणार. मग ह्यांच्यामधला रिपल्सिव्ह फोर्स असेल F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2. आता Q1 म्हणजे कॅपिटल Q असणार आणि Q2 म्हणजे Q0 असणार. हे आलं Q0 अपॉन R². Now according to definition of electric field, E is equal to F upon Q0. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्डच्या डेफिनेशननं E इज इक्वल टू F अपॉन Q0. मग हे मला मिळालं E इज इक्वल टू 1/4πε0 Q0 अपॉन R² होल डिवायडेड बाय Q0 कॅन्सल झालं. सो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज फॉर्म्युलाला 1/4πε0 Q अपॉन R². इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज फॉर्म्युलाला 1/4πε0 Q अपॉन R². ओके, Q म्हणजे सोर्स चार्ज, R म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज. आता थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल तर तिथे सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज दोन्ही येतात, डिवायडेड बाय R² येतं. तर इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म्युल्यामध्ये टेस्ट चार्ज येत नाही. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R². क्लिअर झालं. मग इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ सोर्स चार्ज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तुम्ही सोर्स चार्जची मॅग्निट्यूड इन्क्रीज केली, इलेक्ट्रिक फील्ड विल इन्क्रीज. सोर्स चार्जची मॅग्निट्यूड डिक्रीज केली, इलेक्ट्रिक फील्ड विल डिक्रीज. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज ह्यांच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज केलं तर इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होईल. सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज ह्यांच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज केलं तर इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज होईल. आणि सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज ह्यांच्यामधलं डिस्टन्स जर तुम्ही डिक्रीज केलं तर इलेक्ट्रिक फील्ड इन्क्रीज होईल, बिकॉज इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय क्लिअर झालं. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज फॉर्म्युला काय येतो 1/4πε0 Q अपॉन R². या फॉर्म्युल्यामध्ये टेस्ट चार्ज येत नाही, फक्त सोर्स चार्ज असतो. Q म्हणजे काय, सोर्स चार्ज. मग आता आपल्याला स्टडी करायचे सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सुपरपोजिशन प्रिन्सिपल ड्यू टू फोर्स, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ फोर्स स्टडी केलं आहे. आता आपल्याला स्टडी करायचे सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सो बघा, हा चार्ज आहे, टेस्ट चार्ज आहे Q0. याच्यापासून ॲट अ डिस्टन्स R1 मी सोर्स चार्ज प्लेस केला आहे Q1. ओके, ॲट अ डिस्टन्स R2 मी सोर्स चार्ज प्लेस केला आहे Q2. ॲट अ डिस्टन्स Rn मी सोर्स चार्ज प्लेस केला आहे Qn. आता हा Q1 ह्या Q0ला या डिरेक्शनला रिपेल करेल, बरोबर आहे, कारण हे दोन्ही सिमिलर चार्ज आहेत. सिमिलर चार्जमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो. सो Q1 विल रिपेल Q2 इन दिस डिरेक्शन. जी डिरेक्शन फोर्सची असेल तीच डिरेक्शन इलेक्ट्रिक फील्डची असते. इलेक्ट्रिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघं सेम डिरेक्शनला असतात. मग Q0 आणि Q1 ह्यांच्यातला रिपल्सिव्ह फोर्स जर या डिरेक्शनला असेल तर इलेक्ट्रिक फील्ड पण या डिरेक्शनला असणार. सो Q1नं Q0च्या लोकेशनला प्रोड्यूस केलेलं इलेक्ट्रिक फील्ड असेल E1. इट इज इन दिस डिरेक्शन. हा Q2 Q0ला या डिरेक्शनला रिपेल करेल. ज्या डिरेक्शनला फोर्स असतो त्या डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड असतं. सो हे झालं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू Q2. हा Qn Q0ला या डिरेक्शनला रिपेल करेल. ज्या डिरेक्शनला फोर्स त्या डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड. मग ही झालं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू Qn. हा झाला युनिट व्हेक्टर R20. हा झाला युनिट व्हेक्टर R10 कॅप, बरोबर आहे.
हा झाला युनिट वेक्टर आर एन झिरो कॅप. बरोबर आहे. आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल स्टडी करायचं आहे. इलेक्ट्रिक फील्डचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल यूज करतात टू स्टडी टू डिटरमाइन रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट ड्यू टू मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. आपला जो टेस्ट चार्ज आहे इट इज सराउंडेड बाय नंबर ऑफ सोर्स चार्जेस. प्रत्येक सोर्स चार्ज Q0च्या लोकेशनला इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करेल. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड डिटरमाइन करण्यासाठी आपण यूज करतो सुपरपोजिशन प्रिन्सिपल. मग आता बघा Q0च्या लोकेशनला Q1नं प्रोड्यूस केलेले इलेक्ट्रिक फील्ड किती असेल. सो E1 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 अपॉन R1 स्क्वेअर इंटू R10 कॅप. लक्षात आलं. 1/4πε0 सोर्स चार्ज कोणता आहे Q1 आहे. Q1 अपॉन R1 स्क्वेअर इंटू युनिट वेक्टर इन अ डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या सेम डिरेक्शनला युनिट वेक्टर कोणता आहे R10 कॅप आहे. बरोबर आहे. सो हे आलं R10 कॅप. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय सेकंड चार्ज ॲट लोकेशन ऑफ Q0 E2 इज इक्वल टू हे आलं 1/4πε0 Q2 अपॉन R2 स्क्वेअर इंटू E2च्या डिरेक्शनला युनिट वेक्टर R20 कॅप R कॅप 20. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय लार्ज चार्ज हे आलं 1/4πε0 Qn अपॉन Rn स्क्वेअर इंटू Rn0 कॅप. तर इंडिव्हिज्युअल चार्ज आहेत त्या चार्जनी Q0च्या लोकेशनला प्रोड्यूस केलेलं हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. बरोबर आहे. मग रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असणार आहे वेक्टर ॲडिशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. देअरफॉर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर E इज इक्वल टू वेक्टर E1 प्लस वेक्टर E2 डॅश 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 वेक्टर En. Resultant electric field produced at location of test charge due to multiple distribution of charge. Resultant electric field produced at a point of source charge due to individual charges is nothing but vector addition of electric field produced by all individual charges. So vector E is equal to हे आलं 1/4πε0 Q1 अपॉन R1 स्क्वेअर इंटू R10 कॅप प्लस 1/4πε0 Q2 अपॉन R2 स्क्वेअर R20 कॅप प्लस 1/4πε0 Qn अपॉन Rn स्क्वेअर इंटू Rn0 कॅप. सो 1/4πε0 कॉमन निघेल. 1/4πε0 कॉमन निघालं. आतमध्ये आलं Q1 अपॉन R1 स्क्वेअर इंटू R10 कॅप प्लस Q2 अपॉन R2 स्क्वेअर R20 कॅप प्लस डॅश 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 Qn अपॉन Rn स्क्वेअर Rn0 कॅप. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आलं वेक्टर E इज इक्वल टू. आता इथे बघा प्रत्येक चार्ज आहे त्या चार्जची मॅग्निट्यूड वेगळी आहे. प्रत्येक चार्ज आहे त्याचं सोर्स चार्जपासूनचा डिस्टन्स पण वेगळा आहे. याचा अर्थ हे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे आणि आपण फाउंडेशन कोर्समध्ये स्टडी केलं आहे. नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची ॲडिशन असेल तर आपण काय यूज करतो समेशन. मग हे आलं 1/4πε0 समेशन I इज इक्वल टू 1 to n QI
upon Ri square into Ri cap. So this is a resultant electric field produced at a point of source charge, at a point of test charge due to multiple distribution of charge, due to all individual charges surrounds given charge. क्लिअर झालं? सुपरपोजिशन प्रिन्सिपलचं स्टेटमेंट मी एकदा सांगतो. रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस ॲट द लोकेशन ऑफ टेस्ट चार्ज इज व्हेक्टर ॲडिशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. क्लिअर झालं? दिस इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपण यूज करतो टू स्टडी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस ड्यू टू रिमेनिंग चार्जेस ॲट अ लोकेशन ऑफ टेस्ट चार्ज. क्लिअर झालं? मग आता पुढचा एक पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल थ्रू इलेक्ट्रिक फील्ड. आता लक्ष द्या, इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला असतो फोर्स डिवायडेड बाय टेस्ट चार्ज. मग ह्याच्यावरनं फोर्ससाठी फॉर्म्युला आला, फोर्स इज इक्वल टू Q0 इंटू टेस्ट चार्ज. बरोबर आहे? इलेक्ट्रिक फोर्स फॉर्म्युला आला Q0 इंटू टेस्ट चार्ज. मग acceleration producing charge particle when it is moving through uniform electric field. Acceleration produced in charge particle when it is moving through uniform electric field. Acceleration is nothing but force divided by mass. So acceleration आलं QE upon m. हे एक इम्पॉर्टंट रिलेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आला? QE अपॉन m. क्लिअर झालं? आता लक्ष द्या, QE म्हणजे काय? इलेक्ट्रिक फोर्स. इथं टेस्ट चार्जचा सिम्बॉल Q0च्या ऐवजी नुसता स्मॉल क्यू घेतला तरी चालतो. मग ॲक्सलरेशनच्या फॉर्म्युलाला फोर्स डिवायडेड बाय मास. मग फोर्स किती आहे? QE अपॉन m. दिस इज ॲक्सलरेशन प्रोड्यूस बाय टेस्ट चार्ज. आता बघा पहिली केस, व्हेन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा चार्ज पार्टिकल आहे. चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी v आहे. चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. देन इट ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ बट इट विल ॲक्सलरेट. ओके, त्याचं ॲक्सलरेशन कंटिन्युअसली वाढत जाईल. लक्षात आलं? when charge particle is moving parallel to electric field, it will travel along straight line path but it will accelerate. Okay. Second, when charge particle is moving, हे electric field आहे, हा charge particle आहे. when charge particle is moving opposite to electric field, anti-parallel to electric field, it travel along straight line path but it will deaccelerate. ओके, म्हणजे ॲक्सलरेशन कमी कमी होत जाईल. दोन केस लक्षात आल्या. वेन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड इट विल ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ बट इट विल ॲक्सलरेट. वेन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड इट विल ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ बट इट विल डिॲक्सलरेट. ओके, आता हे बघा, ह्या दोन प्लेट आहेत. एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, एका प्लेटवर निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन कोणती असते? काल आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या. इलेक्ट्रिक फील्ड कायम कसं असतं? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बरोबर आहे? इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज इन अ डिरेक्शन पॉझिटिव्ह प्लेट टू निगेटिव्ह प्लेट, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. सो हा चार्ज पार्टिकल आहे. सपोज करा हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे जो ह्या इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर डिरेक्शनला मूव्ह होतोय. ही इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन आहे. हा चार्ज पार्टिकल आहे. चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. त्याला आपण प्रोजेक्ट करताना प्रोजेक्ट केलं आहे अलॉंग दिस पाथ. बरोबर आहे? त्याला प्रोजेक्ट कसं केलं आहे? परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे? पण तो ज्या वेळेला इलेक्ट्रिक फील्डमध्ये एंट्री करेल, हा पॉझिटिव्ह चार्ज असेल तो त्याला रिपेल करेल आणि हा निगेटिव्ह चार्ज त्याला अट्रॅक्ट करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस चार्ज पार्टिकल फॉलोज
a parabolic path. So when charged particle is moving perpendicular to the uniform electric field, it travel along parabolic path. लक्षात आलं? When charged particle is moving perpendicular to the electric field, it travel along parabolic path. आता सपोज करा हे असं आहे, ही पॉझिटिव्ह प्लेट, ही निगेटिव्ह प्लेट, आपण निगेटिव्ह चार्जला प्रोजेक्ट केलंय. ओके, आता हा निगेटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रिक फील्डची निगेटिव्ह पोलॅरिटी या चार्जला रिपेल करेल तर पॉझिटिव्ह पोलॅरिटी अट्रॅक्ट करेल. म्हणजे जर चार्ज पार्टिकल असेल, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, तर इट विल ऑल्सो फॉलो पॅराबोलिक पाथ, फक्त पॅराबोलिक पाथ अशी असेल. लक्षात आलं? सो व्हेन चार्ज पार्टिकल इज प्रोजेक्टेड परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इट फॉलोज पॅराबोलिक पाथ. तर हे 3 इम्पॉर्टंट नीटवाले पॉईंट किंवा जेईवाले पॉईंट. लक्षात आलं? पहिला पॉईंट काय आहे? व्हेन चार्ज पार्टिकल इज मुव्हिंग पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड, इट विल ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, but it will accelerate. When it travel along opposite to electric field, when it travel anti-parallel to electric field, it travel along straight line path, but it will deaccelerate. When it is projected perpendicular to the uniform electric field, perpendicular to the direction of electric field, then it travel along parabolic path. यावर कायम क्वेश्चन विचारतात, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे. लक्षात राहील? परपेंडिक्युलर डिरेक्शनला प्रोजेक्ट केला असेल तर पाथ कोणती येते? पॅराबोलिक पाथ. पॅराबोलिक पाथ याचा अर्थ कर्व पाथ. आपण ऑलरेडी प्रोजेक्टाईल मोशन स्टडी केलं आहे. प्रोजेक्टाईलला प्रोजेक्ट केलं तर प्रोजेक्टाईलची पाथ कोणती असते? पॅराबोलिक पाथ असते. ही तशी पॅराबोलिक पाथ आहे. क्लिअर झालं? आता एक चार्ज पार्टिकल आहे, तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये सस्पेंड झाला आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टेशनरी आहे. मग आता इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर एखादा चार्ज पार्टिकल स्टेशनरी असेल तर स्टेशनरी ठेवण्यासाठी किंवा एखादा चार्ज पार्टिकल आहे त्याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टेशनरी मेंटेन करण्यासाठी काय कंडिशन असेल बघूया. ओके, हे इलेक्ट्रिक फील्ड, हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. बरं, मी डायग्राम पुन्हा ड्रॉ करतो. हा पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन आली पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे? व्हर्टिकली अपवर्ड आहे. हा चार्ज पार्टिकल आहे, हा चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. आता ह्या चार्ज पार्टिकलवर 2 फोर्स ॲक्ट होतील. एक फोर्स असेल तो म्हणजे त्याचं स्वतःचं वेट, W इज इक्वल टू mg, ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. आणि दुसरा असेल इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्टेड बाय इलेक्ट्रिक फील्ड, हे असेल F इज इक्वल टू Q इंटू E. बरोबर आहे? इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर चार्ज आपण रिलीज केला, एखादा चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर तुम्ही रिलीज करताय तर चार्ज पार्टिकल विल एक्सपिरियन्स 2 फोर्सेस. पहिला फोर्स असेल ते म्हणजे त्याचं वेट, म्हणजे ग्रॅव्हिटी, विच इज ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. दुसरा फोर्स असेल तो म्हणजे इलेक्ट्रिकल फोर्स ॲक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. आता हा चार्ज स्टेशनरी केव्हा असेल? ज्या वेळेला व्हर्टिकली अपवर्ड फोर्स विल बॅलन्स ड्यू टू व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स. बरोबर आहे? चार्ज रेस्ट पोझिशनला, इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज रेस्ट पोझिशनला किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज स्टेशनरी किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज सस्पेंडेड केव्हा असेल? ज्या वेळेला त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स 0 असेल. आता त्या चार्जवरचा रिझल्टंट फोर्स 0 आहे, याचा अर्थ व्हर्टिकली अपवर्ड फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्सनं बॅलन्स केलं आहे. बरोबर आहे? मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येतं आहे का? चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टेशनरी आहे, चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये रेस्टला आहे. याचा अर्थ व्हर्टिकली अपवर्ड फोर्स आहे, त्याला व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्सनं बॅलन्स केलं आहे. सो सस्पेंडेड चार्ज पार्टिकलसाठी कंडिशन आली QE इज इक्वल टू mg. एखादा चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये सस्पेंडेड असेल,
इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टेशनरी असेल इफ अपवर्ड फोर्स विल बॅलन्स ड्यू टू डाऊनवर्ड फोर्स. सो क्यू ई इज इक्वल टू एम जी. मग ह्याच्यावरनं आपल्याला बाकीचे रिलेशन तयार करता येतात. मग ह्याच्यावरनं इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन आलं, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू एम जी अपॉन क्यू. मास ऑफ चार्ज पार्टिकल फॉर्म्युला आला क्यू ई अपॉन जी. आणि चार्जसाठी फॉर्म्युला आला एम जी अपॉन ई. सो हे झालं सस्पेंडेड चार्ज पार्टिकल. वेन चार्ज पार्टिकल इज सस्पेंडेड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज पार्टिकल इज सस्पेंडेड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, तो जर रेस्ट पोझिशनला असेल, तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर स्टेशनरी असेल किंवा इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो सस्पेंडेड असेल, तर त्याच्यावर ॲक्ट झालेला रिझल्टंट फोर्स 0 असेल. याचा अर्थ व्हर्टिकली अपवर्ड फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्सनं बॅलन्स केलेला असेल. मग सस्पेंडेड चार्ज पार्टिकलसाठी कंडिशन काय आली, क्यू ई इज इक्वल टू एम जी. क्लिअर झालं? ओके. मग आता आपण स्टडी करूयात इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल इज अ असेंबली ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्ज separated by certain finite distance. Assembly of two equal and opposite charge separated by certain finite distance is called as electric dipole. हा चार्ज Q आणि हा चार्ज मायनस Q, दोन्ही चार्ज मॅग्निट्यूडमध्ये सेम आहे, फक्त त्यांच्या पोलॅरिटी अपोजिट आहे. म्हणजे एक चार्ज फॉर एक्झाम्पल 10 कुलम असेल तर दुसरा चार्ज -10 कुलम आहे. बोथ चार्जेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड and polarity are opposite separated by certain finite distance. आणि हे डिस्टन्स ऑफ सेपरेशन असतं 2L. हा सिम्बॉल आहे, लक्षात आलं? 2 हा नंबर नाही आहे, 2L हा सिम्बॉल आहे. सपोज करा दोन चार्जमधलं डिस्टन्स जर 10 सेंटीमीटर दिलं असेल तर 2Lची व्हॅल्यू किती झाली, 10 सेंटीमीटर. क्लिअर झालं? आता लक्ष द्या, दोन चार्जमधलं जे डिस्टन्स आहे याला म्हणतात डायपोल लेंथ. Dipole length, distance between two charges is called as dipole length. Dipole length is a vector quantity whose direction is from negative charge to positive charge. Electric dipole length is vector quantity whose direction is from negative charge to positive charge. Dipole length चा symbol 2L. Dipole म्हणजे काय लक्षात आलं, assembly of two equal and opposite charge separated by certain finite distance is called as electric dipole. ओके. डायपोलमध्ये दोन चार्ज असतात ज्यांची मॅग्निट्यूड सेम असते आणि पोलॅरिटी अपोजिट असतात. तर दोन डायपोलमधलं डिस्टन्स असतं त्याला इलेक्ट्रिक डायपोल लेंथ म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल असतो 2L. आता इलेक्ट्रिक डायपोल लेंथ हा ॲक्च्युली पोझिशन व्हेक्टर आहे जो पॉझिटिव्ह चार्जला लोकेट करतोय विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह चार्ज. सो इट डिरेक्शन इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. पुढची डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट सिम्बॉल P. डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ आयदर चार्ज अँड डायपोल लेंथ. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट is a product of either charge and dipole length. So dipole moment P is equal to Q into 2L. आयदर चार्ज म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या दोघांपैकी एक चार्ज घ्यायचा आणि त्याला डायपोल लेंथनं मल्टिप्लाय करायचं आहे. डायपोल लेंथ इज व्हेक्टर क्वांटिटी. सो हे आलं Q व्हेक्टर 2L, हे त्याचं व्हेक्टर रिलेशन आलं आणि याची डिरेक्शन देखील असते फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू positive charge. Electric dipole moment is the product of either charge and dipole length. It is vector quantity which is always directed from negative charge to positive charge. फॉर्म्युला लक्षात आला, फॉर्म्युला P is equal to Q into 2L आणि याचं युनिट असतं कूलम मीटर. क्लिअर झालं? आता लक्ष द्या, हा डायपोल आहे, हे डायपोलचं सेंटर O, हा चार्ज Q, हा चार्ज -Q. म्हणजे हे डिस्टन्स झालं
एल, हे डिस्टन्स झालं एल. आता मी हा ॲक्सिस ड्रॉ केलाय. हा ॲक्सिस डायपोलच्या सेंटरमधून पास झालाय पॅरलल टू इट्स लेंथ. बरोबर आहे. हा ॲक्सिस आहे तो डायपोलच्या सेंटरमधून पास झालाय पॅरलल टू इट्स लेंथ. याला म्हणतात ॲक्झियल लाईन ऑफ डायपोल किंवा याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ डायपोल. क्लिअर झालं. याला काय म्हणायचं लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ डायपोल किंवा ॲक्झियल लाईन ऑफ डायपोल. an axis passing through center of dipole parallel to its length is called as axial line of dipole or longitudinal axis of dipole. An axis passing through center of dipole perpendicular to its length याला म्हणायचं ट्रान्सवर्स ॲक्सिस ऑफ डायपोल किंवा याला म्हणायचं इक्वेटोरियल लाईन ऑफ डायपोल. ओके. आता हा डायपोल आहे. हा डायपोल एक सपोज करा हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. पी इज ऑब्झर्वेशन पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. ऑब्झर्वेशन पॉईंट याचा अर्थ ज्या पॉईंटला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल डिटरमाइन करायचं आहे तो पॉईंट म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट. ओके. आता हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे ज्या पॉईंटला आपल्याला ह्या डायपोलचं इलेक्ट्रिक फील्ड डिटरमाइन करायचं आहे. तर ही जी पोझिशन असते या पोझिशनला म्हणतात ॲक्झियल पोझिशन. ओके. प्रत्येक जेई आणि नीटच्या एक्झाममध्ये यावर क्वेश्चन आलेत आणि प्रत्येक वेळेला त्यांनी वेगळं वर्डिंग यूज केलं आहे. तर ऑब्झर्वेशन पॉईंटची ही जी पोझिशन आहे या पोझिशनला काय म्हणायचं ॲक्झियल पोझिशन किंवा लॉन्जिट्युडिनल पोझिशन किंवा पॅरलल पोझिशन, एंड ऑन पोझिशन, एंड ऑन पोझिशन किंवा हेड ऑन पोझिशन किंवा टॅन ए पोझिशन. हे त्या पोझिशनची नाव आहे. तर ऑब्झर्वेशन पॉईंट जर ॲक्झियल लाईनवर असेल तर त्या पोझिशनला काय म्हणायचं ॲक्झियल पोझिशन, लॉन्जिट्युडिनल पोझिशन किंवा एंड ऑन पोझिशन किंवा हेड ऑन पोझिशन किंवा टॅन ए पोझिशन. ऑब्झर्वेशन पॉईंट जर इक्वेटोरियल लाईनवर असेल तर या पोझिशनला म्हणायचं ट्रान्सवर्स पोझिशन किंवा परपॅन्डिक्युलर पोझिशन किंवा ब्रॉड साइड ऑन पोझिशन. ब्रॉड साइड ऑन पोझिशन किंवा टॅन बी पोझिशन. ओके. तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन असतो डिटरमाइन इलेक्ट्रिक फील्ड ॲट टॅन बी पोझिशन. तर टॅन बी पोझिशन म्हणजेच कोणती ऑब्झर्वेशन पॉईंट इक्वेटोरियल लाईनवर असेल ती पोझिशन. क्लिअर झालं. तर ट्रान्सवर्स ॲक्सिस आणि लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस किंवा ॲक्झियल लाईन अँड इक्वेटोरियल लाईन हे काय क्लिअर झालं. ऑब्झर्वेशन पॉईंटच्या पोझिशन जर ॲक्झियल लाईनवर असेल तर त्या पोझिशनला म्हणायचं एंड ऑन पोझिशन, हेड ऑन पोझिशन किंवा टॅन ए पोझिशन. ऑब्झर्वेशन पॉईंट जर इक्वेटोरियल लाईनवर असेल तर त्याला काय म्हणायचं ब्रॉड साईड ऑन पोझिशन किंवा टॅन बी पोझिशन. लक्षात आलं. मग आता टॅन ए पोझिशन आणि टॅन बी पोझिशन ह्या पोझिशनला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिटरमाइन करायचं आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. थांबूयात.